ताई, आज नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकत्र एका मंचावर दिसणार आहे. कसं वाटतं आज सभा मोठ्या प्रमाणात लोक येतात? आज हिंदू म्हणून मला खूप गर्व वाटते. शेवटी आपल्या ध्येय आहे की सर्व हिंदू एकत्र यावं. पक्ष कोणताही असू द्या, आज एक मंचावर हिंदुत्वाच्या विषयावर एकनाथ शिंदे साहेब असतील, राजसाहेब असतील, मोदीजी तरी हिंदुत्वाचे आपले दैवत आहेत. त्याच्यामुळे आम्ही आज खूप खुश आहोत. आता या लोकसभा मतदारसंघामध्ये राहुल शेवाळे आणि देसाई यांच्या दोघांचा एक विरुद्ध चालू आहे. काय वाटतं कोण जिंकून आले आहे मतदारसंघात? अनिल देसाई कोण आहे? आम्ही तर ओळखतच नाही, त्यांना कधी बघितलंच नाही ग्राउंडवर. राहुल शेवाळेंचे हे तिसरा टर्म आहे आणि खूप मोठ्या मेजॉरिटीने ते जिंकून येणार आहेत. आणि खास करून माहीम विधानसभेतून 1 लाखापेक्षा जास्त मतं इथून भाजप आणि शिवसेनेच्या महायुतीला आपल्या इथून जाणार आहेत. महिलांचा मोठ्या प्रमाणात विचार दिसत आहे. आपण देखील आता आला आहेत. महिलांसाठी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बरीच कामं दिली आहे. काय वाटतं सरकार कोणाचं येईल यंदाच्या? 200% आम्ही म्हणतो 400 अबकी बार 400 पार. आणि 50% महिला मतदार आहेत. आणि मोदीजींनी 33% आता महिलांसाठी आरक्षण केलेले आहेत. मातृवंदनाच्या अंतर्गत कितीतरी आपल्याला महिलांसाठी खास करून विचार करून मोदीजींनी बरेच योजना केलेल्या आहेत. आपण त्याच्यामध्ये खास मात्र 6 महिन्याचे जे आपण म्हणतो डिलिव्हरीनंतर जो पेड लीव, त्याच्यापासून जे बेसिक टॉयलेट आपण म्हणतो, मोदीने 2014ला स्वच्छ भारत अंतर्गत लाखो टॉयलेट्स पूर्ण देशभर आदिवासी एरियापासून सिटीमध्ये स्लमपर्यंत ते जे टॉयलेट्स बांधले, ते सगळ्या गोष्टी महिलांचा विचार करून बरेच गोष्टी केलेल्या आहेत. इवन आपलं जे आपण उज्ज्वला योजना असतील, सुकन्या योजना असतील, बरेच गोष्टी. त्याच्यामुळे महिलांचा पूर्ण सपोर्ट मोदीजींना आहे. पुरुषांचा मला माहित नाही, पण महिला तरी पूर्ण आम्ही. राज ठाकरे एकत्र एका मंचावर दिसणार आहे, पहिल्यांदाच आनंदाची गोष्ट आहे ना. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसदार कोण असेल ते राजसाहेब ठाकरे आहेत. आणि ते आज मोदीजींबरोबर असणार आहेत ना. खूप आनंद आहे. म्हणजे मानी कांचन योग म्हणतात ना, तो आहे आज. मोठ्या प्रमाणात लोक यायला सुरू झाले आहेत. मात्र काही विरोधकांची टीका करतात आपल्या मोदीच्या सभेवरती वगैरे असतील, तर काय कसं वाटतं आपण? मोदींवर जर टीका केली ना, काही फरक पडत नाही. सूर्यावर थुंकलं थुंकी कुठे जाते कळलं पाहिजे ना त्यांना. आम्ही विचार नाही करत. मोदीजी म्हणजे मोदीजीच आहेत. राजसाहेब येत आहेत, अजितदादा येत आहेत. आम्ही सगळ्यांचे विचार ऐकणार आहे आज. शिवतीर्थ या मतदारसंघामध्ये 2 आपले उमेदवार आहेत. शिवसेना विरुद्ध शिवसेना असं लढत पाहायला मिळतं. काय वाटतं कोणाचा विजय होईल? हो, खरी शिवसेना कोणाकडे आहे? धनुष्यबाण कोणाकडे आहे? तो महत्वाचा आहे ना. कोणाकडे खरी विचारधारा कोणाकडे आहे? आज उद्धव साहेबांनी वडिलांची विचारधारा सोडलेली आहे का मुख्यमंत्री पदासाठी? स्पष्ट म्हणायचे, ज्या दिवशी काँग्रेसचा सपोर्ट घ्यावा लागेल त्या दिवशी मी शिवसेना बंद करीन. पण ते बंद नाही झालं. त्यांच्या विचाराची लोक आज एकनाथ शिंदेसारखी मंडळी आहेत आणि त्यांनी ते विचार पुढे नेलाय. त्याच्यामुळे आज आम्ही एकत्र आहोत या ठिकाणी. मी तर युवा म्हणून एकच वाटेल, जो हिंदू इतकी बात करेगा वही देश पे अभी राज करेगा. कारण आम्ही हिंदू आहोत आणि आमच्या हिंदूंसोबत जो असेल त्याच्यात आम्ही पाठीशी आहोत, संपूर्ण पाठीशी आहोत. युवा म्हणून तू मतदान करणार आहे. आपल्या इथे शिवसेना विरुद्ध शिवसेनाची लढत पाहायला मिळते. नेमकं कोणाला मतदान होईल? आमचं 100% मतदान हे राहुल शेवाळेंना, महायुतींच्या उमेदवार राहुल शेवाळे यांनाच असणार आहे. कारण अनिल देसाई आम्हाला माहितीच नाही आहेत कोण आहेत. आत्ता लगेच येऊन जर डायरेक्ट उमेदवार उभा राहत असेल तर आम्हाला त्याचं काय. आणि 2 टर्म आमचे खासदार हे राहुल शेवाळे आणि त्यांची कामं आम्ही बघितलेली आहेत. तर त्याच्यामुळे आम्ही फक्त राहुल शेवाळे यांनाच मतदान करणार. नरेंद्र मोदी और राज ठाकरे एक साथ एक मंच पर आपको दिखाई देंगे. क्या लग रहा है, कैसे भावना? दोनों साथ हम तो वही चाहते हैं. कोई भी हिंदूवादी पार्टी साथ में होना मांगता है. हिंदूवादी पार्टियां सब साथ में रहना मांगता है. मोदी इससे पहले उद्धव ठाकरे भी मोदी के साथ थे, तो वो हिंदुत्ववादी नहीं क्या आपको लगता? वो भी हिंदूवादी था, लेकिन उसको कुर्सी की लालच लगी, इसलिए वो उसने छोड़ दिया. कुर्सी की लालच की वजह से उन्होंने कुर्सी की लालच लगी, इसलिए उसने छोड़ा. ये जो शिव तीर्थ जगह है, यहाँ पे 2 उम्मीदवार दिखा देते अपने को शिवसेना के. शिवसेना विरुद्ध शिवसेना ऐसे कुछ अपने को लड़ाई देखने को मिल रही है. क्या लगता है कौन जीतेगा इस बार? हम तो बोलते हैं 100% मोदी जीतना मांगता है. हिंदुत्व हम तो बोलते हैं 100% हिंदुत्व ही जीतना मांगता है. ओके, थैंक यू.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकत्र एका मंचावर दिसणार आहेत. काय वाटतं, कसं व्हावं? आज सर्व हिंदू, आज राजसाहेब असू दे, कोणी असू दे, मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळे हिंदू एकत्र झालेले आहेत आणि आम्ही आमच्या पुऱ्या देशात एक सत्ता 400 पारच्या पुढे आम्ही जाणार आहेत. आणि म्हणून आम्ही सांगतो की सर्व हिंदूंनी आवाहन करतो की आमच्या पंतप्रधान मोदीसाठी 400 पारच्या नारासाठी आम्ही सगळे एकत्र येऊन आम्हाला पार करावं. या आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये 2 आपल्याला लढत पाहायला मिळते, शिवसेना विरुद्ध शिवसेना. काय वाटतं, कोणाचा विषय? एक नंबर आम्ही सांगतो 100% तर आम्ही आमचे राहुल शेवाळे देणार. कुणी किती आपटू दे, आमचे राहुल शेवाळे सुद्धा दुसरा पर्यायच नाही आहे. जो देश की प्रगति, इंफ्रास्ट्रक्चर, देश की सुरक्षा, उसके लिए हम आए हैं और उनके लिए ही वोट करना है. आगे बताओ. सर, जिस तरह हम देख रहे हैं शिवदीप का जो जगह है वहाँ पे अनिल देसाई और राहुल शेवाले जो 2 उम्मीदवार हैं, इनमें से आपको क्या लगता है किसका विजय निश्चित रहेगा? दोनों को. दोनों का विजय? नहीं, दोनों नहीं, सॉरी, अनिल देसाई और राहुल शेवाले. Yes. राहुल शेवाले जीतेंगे. क्यों लोग को ऐसा क्यों लगता है आपको? जबकि जो बीजेपी के साथ अलायंस है, मुंबई की 6 के 6 सीट पे और कोई आएगा नहीं. जो विकास हुआ है, जो इन्होंने विकास रोका था, कांग्रेस गवर्नमेंट के साथ इन्होंने जो 2.5 महीना विकास रोका था, सबने देखा है हमने. मेट्रो का काम रुका और काम रुके, इन्होंने कुछ काम नहीं किया है. और जो ये लालच में गए थे कांग्रेस के साथ, वो सबसे बड़ी बीजेपी के साथ लड़ाई लड़े, बीजेपी के साथ, और बीजेपी को छोड़ के आप कांग्रेस के साथ बैठे, तो वो चीज़ सबके दिमाग में है, उसके लिए ही लोग वोट कर रहे हैं. और बाला साहब का जो विचार था, इन्होंने वो विचार छोड़ दिया, तोड़ दिया. उसके लिए शिवसेना उद्धव को कोई चांस नहीं है कि मुंबई की 6 सीट में से कोई 1 सीट जीते. आपको लगता है तो फिर 2.5 साल जब उद्धव ठाकरे मुख्यमंत्री थे तो वो टाइम पे कुछ काम नहीं हुआ, जबकि एकनाथ शिंदे जब से मुख्यमंत्री हुए तब से ज़्यादा विकास के कामों के लिए शुरुआत हुई? बिल्कुल हुआ है, बिल्कुल हुआ है, हम देख रहे हैं और लोग समझ रहे हैं. हम ऐसे नहीं कि मोदी का फोटो लेके बैठे और मोदी जी का बोल रहे हैं. हम आम नागरिक है और सबको मालूम है क्या हो रहा है, क्या नहीं हो रहा है, उसमें कोई बताने का ज़रूरत है ही नहीं. और और मेरा पर्सनल ओपिनियन है, अगर आप अरविंद केजरीवाल को छोड़ रहे हो, सुप्रीम कोर्ट ने सबसे बड़ा गलत काम किया है देश में, सुप्रीम कोर्ट ने, अगर केजरीवाल को आप छोड़ रहे हो तो जितने भी कैदी जेल के अंदर है सबको वोट करने के लिए छोड़ना चाहिए. ये मेरा पर्सनल विरोध है सुप्रीम कोर्ट से. सर, आखिरी सवाल करता हूँ, आपको क्या लगता है इस बार किसकी सरकार आनी चाहिए और आ सकती है? बिल्कुल मोदी जी की है, बिल्कुल मोदी, और उसमें कोई चांस ही नहीं है. और अच्छा, मोदी जी के अलावा किसको, पप्पू को बिठाएंगे या वो मुलायम सिंह यादव के लड़के को बिठाएंगे? कैसे बिठाएंगे? देश को बेचना है क्या? बिल्कुल नहीं बेचना है. देश को तरक्की में 3rd नंबर की इकोनॉमी लाना है. बिल्कुल मोदी ही चाहिए और कोई नहीं चाहिए. थैंक यू भाई साहब. एक नारा दिल से, मन से महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय असो. सर, आज नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकत्र एका मंचावर दिसणार आहेत. अनेक वर्षापूर्वी नरेंद्र मोदी उद्धव ठाकरेसोबत देखील सत्तेत होते, मात्र आता राज ठाकरेसोबत पहिल्यांदा शिवतीर्थवरती मंचावर दिसणार आहे. काय वाटतं आपल्याला, मनसे एक सैनिक म्हणून आपल्याला काय भाव? एक महाराष्ट्र सैनिक म्हणून आम्हाला कायमच माननीय राजसाहेबांच्या प्रत्येक भूमिकेचा अभिमान राहिलेला आहे. आता देखील आम्हाला अभिमान या गोष्टीचा आहे की ज्या वेळेला माननीय राजसाहेबांनी मोदी साहेबांना बिनशर्त पाठिंबा केल्यानंतर माननीय राजसाहेबांनी देखील किंवा माननीय मोदी साहेबांनी देखील राजसाहेबांचा त्याच पद्धतीनेच एक जो अभिमान बाळगणारी गोष्ट केली आहे की त्यांच्याच व्यासपीठावर माननीय राजसाहेबांना देखील निमंत्रण दिलेलं आहे. आणि आम्हाला या ऐतिहासिक मोदी राज जाहीर सभेचं जे शासकीय आम्हाला त्याचं जे अनुभव घेता येणार आहे त्यासाठी आम्ही माननीय राजसाहेबांचे देखील आभार आहोत आणि मोदी साहेबांचे देखील आभार आहोत. सर, शिवतीर्थ या मतदारसंघाला तिकडे शिवसेना विरुद्ध शिवसेनाची लढाई पाहायला मिळत आहे. तुमचा पाठिंबा कुठल्या शिवसेना असणार आहे? आमचा पाठिंबा माननीय बाळासाहेबांच्या शिवसेनेला, माननीय बाळासाहेबांच्या धनुष्यबाणाला आणि 400 वर्षानंतर अयोध्येत विराजमान त्या रामाच्या आणि त्या रामाच्या धनुष्यबाणाला. सर, आपण आपलं नाव सांगा, आपण कुठून आलेत? मी चेंबूर घाटला गाव, तिकडचा स्थानिक रहिवासी, श्री प्रकाश प्रमुख गोसावी माझं नाव, उपशाखा प्रमुख मनसे. सर, ज्या प्रकारे तुम्ही या सायकल घेऊन आले, नेमकं काय उद्देश आहे तुमचा? नेमका लोकांना तुमचा संदेश देण्याचा काय उद्देश आहे? म्हणजे आज आमच्या साहेबांची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज म्हणजे प्रचंड सभा
सभेच्या हिशोबाने आमच्या साहेबासाठी मी श्री प्रकाश कोळसे म्हणजे सायकलवरून कुठलेही म्हणजे कार्यक्रम कुठेही त्यांचा सायकलवरून मी प्रवास करत असतो. दुसरी गोष्ट, आज आमच्या मनसेचं संपूर्ण जिकडे तिकडे प्रचंड आमच्या साहेबांचा आमच्यावर सदैव आशीर्वाद आहे आणि ह्यापुढे राहणारच आहे. कारण जे काय आज मोदी सरकार करते सर्वात चांगलं काम. आणि करोना वगैरे तुम्ही जे काय बोलता त्याच्यामध्ये बरंच म्हणजे भ्रष्टाचार आणि त्यामध्ये करोनामध्ये जेवढी आज हॉस्पिटलमध्ये वगैरे जी माणसं गेली आणि त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे 3 वर्ष मुख्यमंत्री होता, पण त्याच्यामुळे आज त्या करोनामध्ये एवढी माणसामुळे उद्धव ठाकरेमुळे गेलेली आहेत. त्यामध्ये त्यावेळेला एवढं महागाई झाली की तुम्ही मला सांगा, एक साधं सिगारेट 50 रुपये, दारूची बाटली 700 रुपये, बरोबर. त्यानंतर तुमचं पंढरपूर वगैरे 60-70 रुपये, 100 रुपये. म्हणजे ही आणीबाणी लागू. आम्ही पोलिसांना पण विचारत होतो की एवढं असं कसं काय. त्या सगळ्यांच्या नोकऱ्या त्या गेल्या, त्यांच्या बँकेचे जेवढं होतं ते संपूर्ण बँक खाली होऊन या उद्धव ठाकरे सरकारमुळे सगळे म्हणजे देशोधडीला लागलेले आहेत. आज आमचे मोदी सरकार त्यांच्यामुळे खूप काही चांगलं आहे. याच्या पलीकडे पण युवा पिढीला सर्व म्हणजे मनापासून त्यांना नोकऱ्या, त्यांचं संपूर्ण म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. कारण मोदी ह्या वेळेला कुठल्याही परिस्थितीत पंतप्रधान व्हायलाच पाहिजे, तरच हा देश आपला मजबूत होईल. सर, आपण पाहू शकता तुम्ही मैं हूं मोदी का परिवारचं टी-शर्ट घातलं आहे, सायकलवरती धनुष्यबाण लावलं आहे, झेंडा मनसेचा. नेमका आपण राज ठाकरेंचा साहेबाचा झेंडा, आमच्या धनुष्यमान श्री रामाचा आज अयोध्येमध्ये पंतप्रधान मोदीमुळे आज अयोध्येमध्ये राम मंदिर उभं राहिलेलं आहे, बरोबर. त्याच्यामध्ये श्रीरामाचा पण धनुष्यबाण आहे आणि हा धनुष्यबाण यावेळेला आमच्या सरकारला तारेल. असं शेवटचा प्रश्न होतो, शिवतीर्थ या मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना लढाई पाहायला मिळाली. असं शिवसेना मी शिवसेनेचा गटप्रमुख गेली 30 वर्ष होतो. पाठिंबा होणार. मी शिवसेनेचा गटप्रमुख गेली 30-35 वर्ष या बाळासाहेब ठाकरेचा कट्टर शिवसैनिक होतो. यांचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्यामुळे मी म्हणजे कोणत्याही कामाला कोणी एखाद्या गटप्रमुख मनापासून हे करत नव्हते. गटप्रमुख हा एक म्हणजे फालतूसारखं समजत होते. आज आमच्या यांच्या मनसेत प्रवेश केल्यामुळे आज आम्हाला त्याचा अभिमान आहे. आम्हाला एवढा मान आहे, मला तर याच्या पलीकडेच मान आहे. कारण आमच्या पलीकडचे पदाधिकारी एवढे सांभाळतात की काही जरी कुठे तुझं कसं चाललं आहे, काय चाललं आहे, एवढा प्रश्न म्हणजे आम्हाला खूप मोठा आशीर्वाद आहे. बाकी काय पाठिंबा असणार राहुल शेवाळे येणार. सर, काय सांगाल, नरेंद्र मोदी आणि राजसाहेब ठाकरे हे एकत्र आले, खूप महाराष्ट्र पूर्ण देशाचा विकास होईल. आणि मी एवढं सांगतो की मनसेला हा मोदी सरकार आहे तो खूप म्हणजे खूप हे झाला आहे, स्ट्रॉंग पक्ष आमचा झाला आहे. मग आम्ही पुढे काही करू आपण. साहेबांना एकदा सत्ता संधी द्यावे. आमचं साहेब महाराष्ट्राचं काय घडवतात चांगलं, एकदम चांगल्यासाठी करतात. मोदींना साथ दिली आहे, मग चांगल्यासाठी दिली आहे साहेब, तेवढंच सांगतो आम्ही. जय महाराष्ट्र. सर, या सभेनंतर आज जेव्हा 2 मोठे नेते संबोधित करतील लोकांना, आपल्याला वाटतं का जनतेसाठी कुठेतरी नवीन टर्निंग पॉईंट ठरेल चांगलं ठरेल, निश्चित ठरेल. निश्चित लोकांची भावना आहे तर निश्चित चांगलं ठरेल. साहेबांनी सांगितलं आहे की महाराष्ट्राला आम्ही चांगला घडवू. मोदी साहेब आले, राजसाहेब आले म्हणून एक सुद्धा चांगला पॉवर भेटला आम्हाला. सर, शेवटचा प्रश्न होतो, ज्याच प्रकारे राजसाहेबांनी मोदींना पाठिंबा दिला आहे, आपण या मतदारसंघामध्ये कोणाला पाठिंबा देणार? आम्ही मोदी साहेबांनाच देणार, राजसाहेबांनाच देणार, बाकी कोण शिवसेना आहे आता. मग एकनाथ शिंदेला आम्ही देणार पाठिंबा. थँक्यू. सर, आज नरेंद्र ठाकरे एकत्र एका मंचावर दिसणार आहेत. मनसेकडनं आपल्याला कशी भूमिका, काय भावना? साहेबांची एकच भूमिका आहे की हिंदूच्यासाठी आणि हिंदूंसाठी हिंदू विचारधारा एकत्र येण्यासाठी दोघंही एक व्यासपीठावर येणार आहेत. आणि ही ऐतिहासिक मोठी सभा आहे. याच्यामध्ये सर्व हिंदूंना साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे फतवा निघाला आहे. आम्ही सगळेजण धनुष्यबाण, कमळ आणि राष्ट्रवादीचं काँग्रेस
ते काय म्हणतात ते गड्या त्यांना मतदान करणार साहेबांच्या आदेशाप्रमाणे. असं ज्याच प्रकारे आज ही आपल्याला ऐतिहासिक सभा पार पडताना पाहायला मिळणार आहे, काय वाटतं या सभेनंतर जनतेसाठी कुठेतरी एक नवीन टर्निंग पॉईंट घडेल का? नाही राजसाहेबांचा जो हा शब्द आहे तोच मेन टर्निंग पॉईंट आहे. इकडे हिंदुत्वासाठी साहेब एकत्र आलेत आणि यात पहिल्यांदा राजसाहेब आणि मोदी साहेब एकत्र मंचावर येणार आहेत आणि त्याच्यामुळे मोठा टर्निंग पॉईंट देशाला भेटणार आहे. असा शेवटचा प्रश्न करतो, या मतदारसंघामध्ये दोन आपल्याला लढत पाहायला मिळते, शिवसेना विरुद्ध शिवसेना. आपला पाठिंबा कोणाला असणार आहे नेमकं काय वाटतं, कोणाचा विषय? आमचा पाठिंबा हा महायुतीला आहे, नरेंद्र मोदींना आहे. बिनशर्त पाठिंबा आहे आमचा. राज ठाकरेजी और पंतप्रधान नरेंद्र मोदी की एक जाहिर सभा पार पड़ने जा रही है शिवपुरी पर. आप मनसे के कार्यकर्ता हैं, क्या भावना है आपके मन में? हमारे सब जन के भावना तो मन में एक ऐसी लहर है, उमंग है कि जोशीले जो नौजवान हैं वो सब पंतप्रधान नरेंद्र मोदी जी के साथ और हमारे हिंदू हृदय सम्राट सम्माननीय राज साहब ठाकरे जी के साथ में है. भारत में एक लोकप्रिय नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी और महाराष्ट्र में एक लोकप्रिय नेता हमारे हिंदू अखंड हिंदुस्तान के हिंदू जननायक श्री राज साहब ठाकरे. राज साहब ने एक भारत को अच्छी विकास मिले इसके लिए बिनशर्त पाठिंबा दिया है. लोगों की मूलभूत जो तकलीफें हैं विकास होने से रुक रहे थे, लेकिन आज इनके पाठिंबा से एक अलग महाराष्ट्र में एक अलग लहर फैल गई और जरूर यहाँ पर एनडीए की जो सरकार है वो बनेगी और पूर्ण बहुमत से बनेगी. पूरे भारत में नरेंद्र मोदी जी की लहर है और नरेंद्र मोदी जीत के आ रहे हैं. अब की बार 400 पार का जो नारा लगा है 400 के पार जाएंगे ही. साथ में हमारे जो राज साहब ठाकरे जी हैं वो बिनशर्त जो पाठिंबा दिए हैं, एक भारत के विकास जहाँ पर जो व्यक्ति करता है उसके लिए बिनशर्त पाठिंबा दिए हैं. ऐसे एनडीए को परिवार को मैं सैल्यूट करता हूं कि आज जो हिंदुत्व के नाते एकत्र होकर आए हैं और एक जन जागृति उन्होंने फैला दी है नौजवानों के बीच में. सर, कई विपक्षों का कहना है आपकी आने वाले चुनाव का जो निकाल है उस समय पंतप्रधान नरेंद्र मोदी उस सीट पर नहीं दिखाई देंगे, तो क्या लगता है आपको? नहीं, आज के जिस प्रकार से जो माहौल बना है वो बीजेपी गठबंधन और उनके साथ में ही है. पूरी जो भी टीम है बीजेपी के साथ में राष्ट्रवादी भी है, बीजेपी के साथ में शिवसेना शिंदे सेना की है, बीजेपी के साथ में रासपा है, बीजेपी के साथ में आरपीआई है. तो एक मजबूत गठबंधन है, वह जरूर इस समय कमाल करके दिखाएगी और पूरे भारतवर्ष में फिर पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आएंगे. सर, आखिरी सवाल करता हूँ. इस लोकसभा मतदार संघ में एक लड़ाई देखने को मिल रही है, शिवसेना विरुद्ध शिवसेना. राहुल शेवाले और अनिल देसाई इन लोग की दोनों के बीच में जो एक लड़ाई है, क्या लगता है इसमें कौन जीतेगा? आपका पार्टिंबा किसको रहे? देखिए, राहुल शेवाले जी ने जो काम किया है वो सब लोगों को मालूम है, कोई बताने की ज़रूरत नहीं है. हमारा पार्टिंबा तो राहुल शेवाले जी को ही है. जो भी ये लोकसभा में उम्मीदवारी के लिए अगर बढ़ चढ़ के काम किया है तो राहुल शेवाले जी है, वो जीत के आएंगे जरूर और 101% आएंगे. वापस पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ही बनेंगे. जय श्री राम. मेरा नाम आज राज ठाकरे जी और पंतप्रधान नरेंद्र मोदी की एक जाहिर सभा, प्रचार सभा कहला जाएगी पार पड़ने शिवतीर्थ पर. कैसी एक्साइटमेंट है आपको एक नॉर्मल एक नागरिक के नाते? बाला साहब ठाकरे के बाद अगर किसी का भाषण सुनने का और उनसे जो देश के बारे में, हित के बारे में, देश हित के बारे में, हिंदुत्व के बारे में और समाज हित के बारे में जानना है तो वो है नरेंद्र मोदी साहब. और हमारे सबके ज्वलित और प्रज्वलित विचार आगे लेकर जाकर समाज के लिए, हिंदुत्व के लिए जो आगे लेकर जा रहे हैं वैसे राज साहब ठाकरे का तो क्या कहना, ये बात तो सोने पे सुहागा है. सर, नरेंद्र मोदी जी के साथ उद्धव ठाकरे जी भी सत्ता में है. अब की बार राज ठाकरे जी आए, क्या लगता है उद्धव ठाकरे जी समय सत्ता में है वो टाइम पे काम नहीं हो जो अभी इस समय काम हो सकते हैं लोगों की, जनता की? हम लोग तड़ के कार्यकर्ता है, ग्राउंड रूट के कार्यकर्ता है, तो ये विषय पे ज़्यादा बात हम नहीं कर सकेंगे क्योंकि जो ऊपर से जो साहब लोग हैं उनका जो निर्णय होता है वो हमारे बॉस है, वो जो कहेंगे वो हमारे लिए सर आँखों पर. सर, ये शिवतीर्थ जिस मतदार संघ में आता है यहाँ पे शिवसेना विरुद्ध शिवसेना से लड़ाई देखने को मिल रही है. क्या लगता है आपका पार्टिंबा और आपका सपोर्ट किसको रहेगा, अनिल देसाई या राहुल शेवाले, और कौन जीत के आ सकता है? राहुल शेवाले साहब हमेशा जीत कर आए हैं और जीतते रहेंगे. और रह गई यहाँ के काम करने की बात तो राहुल शेवाले हर घर का छोटा छोटा बच्चा, जैसे हम कहते हैं कि देश का बच्चा बच्चा मोदी जी को जानता है, इस विधानसभा का हर एक बच्चा राहुल शेवाले जी को जानता है. तो जीत तो उनकी 100% नहीं 1,00,000% की गारंटी आप लिख लीजिए. सर, आखिरी सवाल करता हूँ.
इस सभा के बाद आपको लगता है जनता के लिए एक नया टर्निंग पॉइंट हो सकता है, अच्छा मानिए जाए? टर्निंग पॉइंट तो ऑलरेडी हो चुका है। ये जनता को सिर्फ विश्वास दिलाने की बात है और हम यहाँ पर सिर्फ इसलिए आए हैं कि आप सब हमारे परिवार हो और मोदी साहब का परिवार यहाँ पर सिर्फ महाराष्ट्र में नहीं पूरे विश्व में प्रख्यात हो चुका है। हमारे बच्चे जो फॉरेन पढ़ रहे हैं, हमारे लोग जो काम कर रहे हैं, इंटरनेशनली काम कर रहे हैं, उन सभी को जो सुविधाएं मिल रही है। कहीं वॉर का सिचुएशन था, आपको यूक्रेन के तो पता ही है, वहाँ से लोगों को सिर्फ भारत का बस, झंडे की बस यहाँ तक आ रही है। तो ये मोदी जी ने अपने आप को इस तरह से प्रचारित कर दिया है कि मेरा परिवार पूरा विश्व है और वहाँ पर विश्व में जहाँ भी भारत का बच्चा है या भारत के लोग हैं, उसके लिए मोदी का परिवार और मोदी का परिवार की सुरक्षा की गारंटी मोदी जी ने ऑलरेडी दे दी है। अब की भारत माता की वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, जय श्री राम, जय श्री राम, जय 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 श्री राम, जय श्री राम, जय 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 श्री राम, जय श्री राम। सर, आज शिवतीर्थावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची एक जाहीर सभा पार पडत आहे. आपण एक शिवसैनिक म्हणून काय वाटतं, काय भावना, काय प्रतिक्रिया असेल? माझी भावना हीच आहे की आज मोठा प्रसंग हा आहे की राजसाहेब पण या सभेमध्ये उपस्थित राहणार आहेत आणि जे आपलं हिंदुत्व आहे त्याचं अस्तित्व कायम ठेवायसाठी ही सर्व सेना एकजूट झाली आहे आज आणि ही लोकांना आज शक्ती आमची दिसून येईल. सर, प्रथमतःच नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे एकत्र एका मंचावर दिसणार आहे. काय वाटतं, काय संबोधित करतील जनतेला, काय आपण हे जनतेला हेच संबोधित करतील की एकजूट राहा आणि जे विकासाचं काम करतात त्यांना पाठिंबा द्या आणि त्यांनाच मत द्या आणि आपलं मत जे आहे ते बहुमूल्य आहे. कोण आघाडी पिछाडी जे काय आहे त्यांना विसरून जावा. सर, शेवटचा प्रश्न करतो. शिवतीर्थ मतदारसंघामध्ये आपल्याला एक लढाई पाहायला मिळाली आहे, शिवसेना विरुद्ध शिवसेना, अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे. काय वाटतं, नेमकं कोणाचा विजय निश्चित आहे? शेवाळे साहेब, कोणाला असणार? शेवाळे साहेब त्यांनाच आहे आमचा पाठिंबा. का बरं असं, का? कारण त्यांचे कार्य आहेत भरपूर, त्यांनी छान छान कार्य केले आहेत आणि निष्पक्ष कामं केली आहेत त्यांनी आणि भरपूर यूथ लोकांना पण त्यांनी मोटिवेट केलं आहे. तर त्या कारणामुळे आमचे साहेब येतील. राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो, अमित साहेब ठाकरे यांचा विजय असो, धन मन धन से, मन से, मन से, धन मन धन से, मन से, मन से. आज शिवतीर्थ पर राज ठाकरे जो पंतप्रधान नरेंद्र मोदी एक साथ दिखेंगे, क्या लगता है इस सेक्शन में? बहुत अच्छी बात है ये. जब से पहले है ना सब देख रहे हैं, लाखों लोग बैठ के देख रहे हैं. आपके मन में एक ही सवाल होगा, सब एक साथ आ गए, क्या होगा नहीं होगा. देखो, सब लोग एक साथ आते हैं ना, सब लोग मिलके काम करते हैं, ग्रुप वर्क करते तो हमेशा अच्छा ही होता है. और आगे है ना आने वाले 5 साल सोच के करेंगे तो फिर है ना सोच के 5 लोग बोलेंगे, 5 लोग मिलके करेंगे तो सबका अलग अलग दिमाग रहेगा. अच्छा अच्छा दिमाग है, अच्छा अच्छा बात रहेगी, अच्छी सोच रहेगी. तो वो एक साथ मिलके काम करेंगे, वो आसान होगा और बहुत जल्दी होगा और बहुत ही अच्छा होगा आने वाले 5 साल के लिए. राज ठाकरे साहब और है ना मोदी जी हो गए और ये आशीष शेलर जी, ये सब मिलके काम करेंगे ना तो है ना बहुत जल्दी काम होता है, बहुत अच्छा काम होता है. ये मतलब इनके काम में ना रुकावट नहीं आती है. इतना मैं ये बचपन से देख रहा हूँ मुंबई में, जो भी काम किया अच्छा काम किया है, किसी को नुकसान नहीं होता है जल्दी और किसी को तकलीफ नहीं होती है. तो ये आने वाले 5 साल बहुत अच्छे हैं. सब मिलके काम करेंगे, सभी को है ना. आप सब, मैं ये नहीं बोलूँगा इनको वोट दो उनको वोट दो, जो आपका दिल चाहता है उनको वोट दो, जो आपको सही लगता है उनको वोट दो. जो आपके साथ खड़ा रहेगा, जो आपको समझेगा, जो आपके लिए आपकी बात सुनेगा, उनको वोट दो. मैं इतना ही कहना चाहूँगा. क्या लगता है पिछले 2.5 साल में कुछ विकास काम नहीं हुए? जो मुख्यमंत्री का शिकायत तभी हुई, तो आप कैसे कह रहे हैं कि जिसको जो काम करेगा उसको वोट मिलना चाहिए, ऐसा क्यों लगता है? अभी 2.5 साल में ना भाव बहुत कुछ हुआ है. ये बीच में लॉकडाउन आ गया था, उसके वजह से काम रुक गया था. अभी लॉकडाउन खुला है, अभी काम चालू है. मुंबई में हर जगह खुदाई है, हर जगह ब्रिज बन रहा है, मेट्रो बन रहे हैं, सब अच्छे अच्छे गार्डन बन रहे, अच्छे अच्छे स्कूल बन रहे, कॉलेज बन रहे. तो काम चालू है. थोड़ा सा मतलब बोलते हैं ना, अच्छे काम में थोड़ा वक्त लगता है, वो काम अच्छा होता है. तो थोड़ा सा सब्र करो, सब्र का फल मीठा होता है. राहुल शेवाळे और अनिल देसाई जो उम्मीदवार है, आपको क्या लगता है किसका विजय हो सकता है और किसका पराभव? देखो, दोनों ही अच्छे हैं. मैं इनको अच्छा बोलूँगा तो उनको बुरा लगे, उनको अच्छा बोलूँगा तो इनको बुरा लगे. दोनों ही अच्छे. हाँ, दोनों का काम करने का तरीका अलग है. वो अपनी जगह पे ठीक है, ये अपनी जगह पे ठीक है. थैंक यू.
सर, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजसाहेब ठाकरे यांची एक जाहीर सभा पार पडणार आहे. ऐतिहासिक सभा मानली जाईल. सर्वप्रथम हे दोन्ही नेते एकत्र येत आहेत. मनसे सैनिक म्हणून आपली काय भावना असेल, काय सर्व आज जे पहिल्यांदा घडत आहे आणि महाराष्ट्राची जनतेला तीच इच्छा होती की या महाराष्ट्रात मोदी राज यावं आणि ते आज सर्वांच्या समोर आलेलं आहे. मोदी राज या महाराष्ट्रात आलेला आहे. असं मोदी राजाला आपण म्हणत आहे, पण विरोधकांना मोठ्या प्रमाणात टीका होत आहेत. एक व्हिडिओ देखील राजसाहेबांच्या बाहेर येतात. काय वाटतं आपल्या त्याच्या? बघा, हे राजसाहेबांचे जुने व्हिडिओ काढतायत. जेव्हा राजसाहेबांना कुठला मुद्दा पटला नाही तर सन्माननीय साहेबांनी विरोध केलेला आहे आणि कुठले मुद्दे चांगले आहेत तर त्यांचं जाहीर समर्थन केले. आणि भारतीय जनता पार्टीची सभेमध्ये जाऊन सन्माननीय राजसाहेब आताही सांगताय की मला कुठले मुद्दे पटले नाही तर मी त्याचा विरोध केलेला आहे आणि मला मुद्दे पटले तर त्याचं मी समर्थन केलेलं आहे. मी ह्यांच्यासारखं मुख्यमंत्री पद भेटला नाही म्हणून विरोध करत नाही आहे. यांना मुख्यमंत्री पद भेटला नाही म्हणून हे लोकांनी विरोध केलेला आहे. बाकी तर जनता पण हुशार आहे महाराष्ट्राची. त्यांनाही समजलंय की महाराष्ट्रात मोदी राज आलेला आहे. 4 जून नंतर हे पंतप्रधान पदावर नसतील, तसेच राजसाहेब ठाकरे खोकेबाज असे आरोप करतात. आपण कसं पाहताय? बघा, आता ह्यांच्याकडे बोलण्यासाठी काही पर्याय नाहीये. हे यांची पूर्ण आहे की नरेंद्र मोदींना कसं हरवायचं, परंतु आता त्यांच्या हातात बाजी राहिली नाहीये. महाविकास आघाडीच्या हातात नरेंद्र मोदी 400 पार 100% येतात आणि महाराष्ट्रामध्ये 40 सीटांच्या वर हे महायुतीची सरकार येत आहेत आणि त्याच्यामध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी जाहीर पाठिंबा बिनशर्त दिलेला आहे. म्हणून या जे महाविकास आघाडीचे हे जे भोंगे आहेत ना, रोज सकाळी एक ते सुषमा अंधारे आणि इकडच्या संजय राऊत, हे जे 2 भोंगे वाचतायत ना, त्यांच्याकडे काही पर्याय नाही म्हणून रोज काही ना काही नवीन काढतायत राजसाहेबांबद्दल. परंतु महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. त्यांना माहिती आहे मराठी माणसांसाठी या महाराष्ट्रात कोण लढतोय, हिंदुत्वासाठी या महाराष्ट्रात कोण लढतोय. म्हणून तुम्ही बघा निर्णय काय येतोय ते. असं ज्याच प्रकारे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवतीर्थ आले आहेत. दुसरीकडे महायुतीची एक सभा पार पडत आहे. तिथे खरगे असतील, केजरीवाल असतील, असे त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे देखील त्या सभेला उपस्थित राहणार आहेत. काय वाटतं, कुठल्या सभेला लोकांचा प्रतिसाद मिळेल? बघा कसं आहे, आता हे तुम्ही मीडिया, तुमची इथं मीडिया असेल तिथेही असेल, परंतु ही पांडवांची सभा आहे आणि ती कौरवांची सभा आहे. आता शेवटी महाभारतमध्ये विजय कुणाचा झालेला आहे? पांडवांचाच विजय झालेला आहे. आणि त्या रथावर जसे श्रीकृष्ण होते तसं या महायुतीच्या रथावर सन्माननीय राजसाहेब ठाकरे आहेत. म्हणून काळजी घ्यायची नाही. नरेंद्र मोदी 400 पार. सर, 2 मोठे नेते जनतेला संबोधित करणार आहे. लोकांच्या काय अपेक्षा आहेत? आपल्याला काय वाटतं या संबोधितानंतर लोकांसाठी एक न्यूटन किंवा एक टर्निंग पॉईंट मानला जाईल का चांगल्या प्रकारे? महाराष्ट्रामध्ये आपण बघताय की 2 दिवसामध्ये ह्या लोकांनी ज्या पद्धतीचा अप्रचार केला, परंतु गेल्या 2 दिवसामध्ये ज्या पद्धतीने मस्जिदमधना फतवे, मुस्लिम मौलवी लोक ज्या पद्धतीने फतवे काढतायत, म्हणून शेवटी आता माहीत पडेल आहे काँग्रेस महाविकास आघाडीला की आता धर्माशिवाय काय पर्याय नाही. कारण नरेंद्र मोदींनी जे डेव्हलपमेंट केलेलं आहे ते जनतेसमोर आहेच. आता लोकांचं माइंड डायव्हर्ट करायचं कसं, म्हणून मौलवी लोक फतवे मधून. म्हणून एक हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेबांनी पण 4 दिवसानंतर जो फतवा काढलाय की माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो, मी एक फतवा बाहेर काढतो की आपण सर्वांनी जिथे जिथे नरेंद्र मोदी समर्थक, शिवसेना, एकनाथ शिंदेची, राष्ट्रवादी अजित पवारची आणि बीजेपीचे उमेदवार जिथे असतील तिथे आपण भरघोस मतदान करावं. आणि त्या सभेनंतर साहेबांच्या या फतव्यानंतर हिंदू जागृत झालेला आहे आणि भरघोस या महायुती सरकारला भेटणार आहे. शेवटचा प्रश्न करतो, शिवतीर्थ या मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई पाहायला मिळत आहे. राहुल शेवाळे असतील आणि विरुद्ध अनिल देसाई. काय वाटतं, कोणाचा विजय निश्चित होणार? तुमचा पाठिंबा कोणाला असणार आहे? बघा, आमचा पाठिंबा महायुतीला आहे, राहुल शेवाळे साहेबांनाच आहे. परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, या निवडणूकमध्ये जे खरे ठाकरे आहेत ते शिवसेनेला मतदान करणार आहेत आणि जे डुप्लिकेट ज्यांनी विचार सोडलेले आहेत ते काँग्रेसला मतदान करणार आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. मी तर सांगतो की शिवसैनिकांनी पाहिजे. एवढे व्हिडिओ बाळासाहेबांचे जे व्हायरल होत आहेत, आज उद्धव उबाटा गटाचे जे शिवसैनिक आहे आणि मराठी माणूस आहेत त्यांनी जागृत झालं पाहिजे की आम्ही किती मूर्ख व्हावं. बाळासाहेबांनी सांगितलं होतं माझी जर शिवसेना काँग्रेस झाली तर मी शटर बंद करेन. आणि स्थिती आहे, काय लाचारी आलेली आहे. तो संजय राऊत सकाळी भोंगा चालू करतो, ती सुषमा अंधारे सकाळी भोंगा चालू करते. त्यांच्याकडे लोकांचा माइंड डायव्हर्ट करण्याशिवाय काय पर्याय नाही. परंतु आता हिंदू आणि मराठी माणूस जागृत आहे. ही सुषमा अंधारे आपल्या हिंदू देवतांबद्दल काही बोलत होती आणि आज जाऊन मंदिरामध्ये जाते. का हिंदू मूर्ख आहे?
हिंदूंना कळत नाही. बाळासाहेबांबद्दल काही बोलत होती आणि आज ते बाळासाहेबांचे चांगले विचार मांडताय का? मराठी माणसांना अक्कल नाही काय की हीच बाई आपल्या बाळासाहेबांबद्दल काहीतरी बोललेली आहे, आपण त्यांना मतदान करणार? तुम्ही बघून घ्या, काही ठिकाणी तर यांची डिपॉझिटही जप्त होणार. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो! सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा विजय असो! भारत माता की जय! भारत माता की जय! सर, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजसाहेब ठाकरे एकत्र एका मंचावर दिसणार आहे, ऐतिहासिक संवाद करणार आहे. काय वाटतं आपल्याला? सर्वप्रथम काय प्रतिक्रिया असेल, काय संबोधित? काय हे दोन्ही नेते एकत्र आलेले आहेत, ते राष्ट्राच्या हितासाठी आहेत, आपला देश बळकट करण्यासाठी आहे आणि पुढील काळामध्ये आपला देश हा महासत्ता होणार आहे, ह्यासाठी हे लोक एकत्र आलेले आहेत आणि लोकांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. प्रत्येक लोकांनाही वाटतं की या ठिकाणी आपल्या देशाचं सुजलम सुफलम व्हावा ही प्रत्येक भारतीयाची भावना आहे. सर, आपण ज्या मतदारसंघात म्हणजे शिवतीर्थच्या मतदारसंघात म्हणतो, इथे शिवसेनेविरुद्ध शिवसेनेची लढाई पाहायला मिळत आहे. आपला पाठिंबा कोणाला असेल आणि आपलं मतदान कोणाला होईल? राहुल शेवाळे का? सर, मी जो मतदारसंघातून आलेलो आहे तो मतदारसंघ दक्षिण मुंबई आहे, त्या ठिकाणी तशीच लढत आहे. परंतु जी ओरिजिनल शिवसेना आहे, जे विचारांनी चालवलेली शिवसेना आहे, ते एकनाथ शिंदे साहेबांचे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागेच सर्व लोकांची हे आहे, भूमिका आहे, त्यांच्या पाठी ठाम उभं राहण्याची भूमिका आहे. दादा, या सर्वप्रथम मोदी आणि राज ठाकरे एका मंचावरती दिसणार आहेत. काय भावना, कशा प्रकारचे आपल्याला वाटतं मनसे कार्यकर्ते? फार चांगल्या भावना आहेत आमच्या, कारण आमच्या राजसाहेबांनी आजपर्यंत 16 वर्ष एकटे केले होते. आजपर्यंत अनेक युत्या झाल्या, आघाड्या झाल्या, पण सगळ्यांनी आम्हाला हे पद द्या, आम्हाला ते पद द्या, पण एकमेव आमचे राजसाहेब असे होते ज्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला आणि आम्ही आमच्या साहेबांबरोबर, आमच्या साहेबांचा आदेश हा आमच्यासाठी लाख मोलाचा, त्यामुळे आम्ही सर्व इथे आलो आहोत आणि फार आनंद होते की एक चांगल्या देशाच्या विकासामध्ये आमच्या साहेबांचा सुद्धा हातभार लागणार आहे. ताई, काय भावना आपल्या नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकत्र एका मंचावर संबोधित करणार लोकांना काय वाटतं? काय फार म्हणजे वेगळी भावना म्हणू शकाल तुम्ही या गोष्टीला, की आनंद म्हणू की काय म्हणू आम्ही सांगू शकत नाही, कारण आमच्या साहेबांना ऐकण्यासाठी तर पूर्ण महाराष्ट्रही असतो, पण त्यामध्ये मोदी साहेब आहेत त्याबरोबर, म्हणजे एक खूप वेगळ्या लेवलची ही सभा आहे आणि तुम्ही बघतच आहात ही गर्दी आणि ह्याच्यामधून तुम्हाला कळू शकतं की लोकांच्या मनामध्ये काय भावना आहेत त्या. शिवतीर्थ ज्या जागेवर आहे, या मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेनाची लढाई पाहायला मिळते. अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे, काय वाटतं कोणाचा विजय होईल? कुठला शिवसेना नेमका आपल्याला? हे बघा, आता शिवसेना विरुद्ध शिवसेना तर आपण बोलूच शकत नाही, कारण ज्या पक्षाने आपलं स्वतःचं चिन्ह गमावलं, स्वतःचं नाव गमावलं, त्यांना तर मी शिवसेना बोलूच शकत नाही, त्यामुळे त्याविषयी न विचारलेलंच चांगलं आहे. दादा, काय सांगाल? आज नरेंद्र मोदी आणि राजसाहेब ठाकरे हे एकत्र मंचावर दिसणार आहेत, तुम्ही देखील मोठ्या उत्साहाने लोक येतात, तुम्ही आलात, काय भावना आहे? ये सारे जो बड़े बड़े नेता आज एक साथ एक स्टेज पे आ रहे हैं, तो इनका मकसद एक ही है कि राष्ट्रीय हित के लिए और देश के लिए, राष्ट्र के लिए काम करना है और देश के लिए जो अच्छा है वो लोगों तक उनके विकास के लिए और उनके आगे के फ्यूचर के लिए वो लोग एक साथ आए हैं और एक मंच पे खड़ा रह के वो आज लोगों के सामने भाषण करने वाले हैं. सर, आपने मोदी जी का एक कैप पहना है, उसके बारे में क्या चर्चा है? देखिए, फिर एक बार मोदी सरकार जिस तरह आपका एक नारा आपने पे लगाया है, अपोजिशन का कहना है कि अब की बार मोदी तड़ी पार, तो आपको क्या कहते हैं? नहीं, ये जो तड़ी पार करने वाले हैं शायद ये 4 जून के बाद ये खुद तड़ी पार हो जाएंगे और अब जो हम ये जो कैप लगा के चल रहे हैं ये लोगों की भावना से जुड़ी हुई चीज़ें है और लोग के मन में ये भावना है कि जो 10 साल जो विकास हुआ है, आगे का जो 5 साल है वो भी मोदी सरकार आना चाहिए और लोगों के विकास में काम करना चाहिए. और ये मेरी खुद की इच्छा नहीं है, हम सब लोगों की इच्छा है और पूरी भारत सरकार में आज जो मोदी लहर चालू है तो वो उनके नाम के वजह से नहीं है, वो उनके काम से लेके है. तो इसके लिए आज हम एक कैप लगा के लोगों को उत्साह कर रहे हैं कि वो भी सामने आए और मोदी सरकार को समर्थन देवे. जिस प्रकार आपने कहा काम से आगे बढ़ना चाहिए, उद्धव ठाकरे जी मोदी के साथ एक सरकार में थे एक समय में, अब राज ठाकरे जी सरकार में आए हैं, क्या लगता है उद्धव ठाकरे जी के समय में कुछ काम विकास नहीं होता कि जो आज राज ठाकरे जी को अंदर आना पड़ रहा है? नहीं, उनके विषय में मुझे कुछ नहीं बोलना है. नरेंद्र मोदी आणि राजसाहेब ठाकरे एका मंचावर दिसणार आहेत. ठाकरे आणि मोदी राज करण्याचा एक सभा पाहायला मिळते, काय भावना अशी आहे का ही एवढी प्रचंड गर्दी बघून त्याच्यात तुमचं जे क्वेश्चन आहे
त्याच्या तुम्हीच समजा का काय म्हणून आहे. तुमच्याकडनं प्रतिक्रिया आमची पत्रिका सगळ्यात मोठी आहे की आमचे महायुती सगळ्यात मोठी आहे आणि प्रचंड मताने निवडून येणार नाही. एक पण उद्धव ठाकरे सीट येणार नाही. येणार नाही. मुंबईमध्ये तरी मला तरी हां मुंबईमध्ये उद्धव ठाकरे हे सतत त्यांच्या भाषणात बोलत असतात की पंतप्रधान हे त्यांच्या पदावरती 4 जून नंतर दिसणार नाही. तुम्हाला काय वाटतं? हे खोटं आहे. हे खोटं आहे. मग कोण दिसेल? मोदी दिसणार. मोदी दिसणार, हां. शेवाळे साहेब दिसतील. आपल्याला मतदारसंघामध्ये आपण पाहायला गेलो शिवसेना विरुद्ध शिवसेना लढाई आहे. अनिल देसाई असतील, एक राहुल शेवाळे असतील. कोणाचा विजय होईल, आपला पाठिंबा कोणाला असेल? राहुल शेवाळे. राहुल शेवाळे. 100% राहुल शेवाळे. कारण राहुल शेवाळ्यांची कामं सगळ्यात चांगली आहे. आमच्या एरियामध्ये सगळ्या एरियामध्ये साईन कोलेवाडा विधान लोकसभा याच्यामध्ये रस्त्याचं चांगलं काम केलं राहुल शेवाळे साहेबांनी. बरोबर. आणि कामं बहुतेक जणांचं शेड बांधून दिलेलं आहे. रस्त्याचे कामं केलेले, बहुतेक चांगले काम केलं. MLAने काम केलेलं आहे. कॅप्टन सलमाननी काम केलेलं आहे. हाऊसिंग बोर्डमध्ये काम केलेलं आहे. आयुष्यमान कार्ड. आयुष्यमान कार्ड सगळे हे कामं चांगली केलेली आहेत. त्याच्यामुळे राहुल शेवाळे नक्की 100% निवडून येणार आणि त्या सर्वात जास्त मताने निवडून येणार. दादा, आज सर्वप्रथम नरेंद्र मोदी हे शिवदुर्गावरती भाषण करणार आहेत. राज ठाकरे यांच्या सोबत आहेत. 2 मोठे नेते एका मंचावरती दिसणार आहेत. काय भावना आहेत आपल्या सर्वप्रथमच्या आणि काय प्रतिक्रिया? हे सर्व एकच लक्ष आहे की सर्व जे इलेक्शनच्या मोडला येणारे, मस्जिदला जाणारे आणि त्यांना मग नंतर तिकडे मंदिर दिसतो, जाणीव दिसतं, त्यांना हे आता कळण्यात आलं आहे की बाबा ह्याच्या पुढे हा हिंदुत्व राज राहणार आहे. सनाती धर्म जे एवढं वर्षाचा आपला मंदिराचा प्रश्न प्रलंबित होता ते नरेंद्र मोदीजी विश्वाचे नेता, गुरु व त्यांनी हे पूर्ण केलेलं आहे. त्यांचा शब्द त्यांनी पूर्ण मॅनिफेस्टो ते पूर्ण केला आहे. म्हणून आम्ही सांगतो की मोदीजी की गॅरंटी आहे आणि म्हणून आपण सांगतोय की यावर्षी ह्या टायमाला 2024ला 400 पार आपण करून दाखवूच. असं ज्या वेळेला आपण बोलतो 400 पार होणार, मात्र उद्धव ठाकरेच्या संदर्भात अनेक वेळ टीका करतात. उद्धव ठाकरे अनेक त्यांच्या भाषणामध्ये असा उल्लेख करतात की येणाऱ्या 4 जूनला नरेंद्र मोदी हे त्यांच्या पंतप्रधान पदावरती दिसणार नाही. त्यांना उद्धवजी आहे ते मोठे नेते आहेत, त्यांना त्यांचा विचार पण मोठेच असावा, बट त्यांनी स्वप्न सर्वांनी बघावं, बट आपल्या हिशोबाने बघावं एवढंच सांगतो. 4 जूनला आम्ही नक्कीच भेटू आणि आमच्या ह्याच्यावर चेहऱ्यावरती गुलाली असेल, हातावरती गोड लाडूही असेल, त्यांना आपण भरवायला जरूर लवकरच जाऊ. उद्धव ठाकरे म्हणतात पंतप्रधान नरेंद्र मोदी. तुम्हाला काय वाटतं कोणाचा चेहरा पंतप्रधान म्हणून येऊ शकेल? एकच आहे, तुमच्याकडे दुसरा कुठला चेहरा आहे का? नरेंद्र मोदी शिवाय विश्वातला नेता नाही, विश्वनी मानलंय त्यांना विश्वगुरू. तुमच्याकडे दुसरा कुठला असेल? राज्याशिवाय सोडून तुमच्याकडे अजून काय हे नाही, संघटन नाही. आणि तुम्ही सांगतात की आम्ही पंतप्रधानाला लढू. कुठे ते राहुल गांधी कुठे काय दिसलेत नाही कॅम्पेनिंगला. अहो फक्त एक शिवाजी पार्कची ही 2 दिवसाच्या अगोदरची गर्दी बघा, मग त्याच्यानंतर सांगा 4 जूनची तयारीची. तुम्ही पहिलं स्वतः तयारी करा. आज नरेंद्र मोदी हे शिवतीर्थावरती आले आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीची देखील सभा पार पडत आहे वांद्रे इकडे. तिथे खडके असतील, एकनाथ खडके असतील. ते सभा नाही आहे, ते भेल आहे. तिकडे भेल विकतात ते, त्यामुळे आले. ते जेलमधनं सुटून आले, त्यामुळे ते पार्टी करायला आले. आणि आपल्या इकडे सर शेवटचा प्रश्न करतो. शिवतीर्थ ज्या मतदारसंघात पडतो इथे शिवसेना विरुद्ध शिवसेनाची लढाई पाहायला मिळते. राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई. काय वाटतं आपला पाठिंबा कोणाला असेल आणि कोणाचा विजय होईल? इकडे एकच मत आहे, धनुष्यबाण हा रामाचा आणि इकडचा उमेदवार राहुल शेवाळे हा कामाचा. एकच नारा सांगतो आणि प्रत्येक सीटवर नरेंद्र मोदीजींनाच बघून मतं होतात आहे आणि हे 100% की हे 400 पार होणार म्हणजे होणारच. धन्यवाद. सर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजसाहेब ठाकरे हे एकत्र एका मंचावरती आपल्याला दिसणार आहेत. ऐतिहासिक सभा असे एक ठरणार आहे. शिवसेनेतून आपली काय भावना आहे, काय सर्व? मला तरी असं वाटतं की ही महायुतीचं हे इलेक्शन असल्यामुळे मोदी सरकारला सगळ्या पक्षांनी सहकार्य दिलेलं आहे आणि माननीय राहुल शेवाळे हे आमच्या एरियाचे खासदार आहेत. तर ते या एवढ्या मोठ्या या प्रचंड मोर्चेमध्ये ते निवडून यावेत याच्यासाठी हॅट्रिक मारणार अशी आमची इच्छा आहे. आणि राहुल शेवाळे साहेब निवडून येतील महायुतीमधून
आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा 400 पार करतील असं आम्हाला वाटतं. शिवतीर्थ या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेनाची लढाई आहे. हां मनात राहुल शेवाळे विरुद्धला अनिल देसाई सुद्धा आहेत, हे देखील शिवसेनेचे आहेत. काय वाटतं कोणाचा विजय निश्चित होईल, कोणाला पराभव होईल? मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये नाही आता तुम्ही नाव घेतलं होतं अनिल देसाई आणि उद्धव ठाकरे राहुल शेवाळे, तर राहुल शेवाळे तर येतील असं मला तरी वाटतं. 100% राहुल शेवाळे.